प्रिय विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांचा आपल्या YouTube चॅनल एसएस सायन्स अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे पूर्व तयारी सेतू अभ्यास क्रमांक चाचणी 3 आणि 10वी वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 साठी जी 30 गुणांसाठी आहे आणि प्रतिपत्रिका 1 ते 11 वर आधारित आहे। याला वेळ आहे 1 तास। तर चला मग पाहूया आपला पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्न सोडवा प्रत्येकी 2 गुणांसाठी। इथे प्रत्येक प्रश्न कंपल्सरी आहे, एक्स्ट्रा मध्ये कोणतेही क्वेश्चन दिलेले नाहीयेत। पहिला प्रश्न आहे, खालील आम्लाचे सौम्य व तीव्र आम्ल असे वर्गीकरण करा। इथे 4 आम्ल दिलेत। तर तीव्र आम्ल आहेत HNO3 आणि HCl, नायट्रिक आम्ल आणि हायड्रोक्लोरिक आम्ल। सौम्य आम्ल आहेत H2CO3 आणि CH3COOH, कार्बोनिक आम्ल आणि ऍसिटिक आम्ल। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, शास्त्रीय कारण लिहा। धावती बस अचानक उजवीकडे वळल्यास तिच्यातील प्रवासी डावीकडे झुकतात। तर याचं उत्तर आहे, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीच्या दिशेत बदल करू शकत नाही त्यास दिशेचे जडत्व म्हणतात। बस जेव्हा गतीमध्ये असते तेव्हा प्रवासी देखील गतीमध्ये असतात। धावती बस अचानक जेव्हा उजवीकडे वळते तेव्हा प्रवाशांच्या अंगी असलेल्या जडत्वामुळे ते डावीकडे झुकतात। तिसरा आहे, खालील चौकट पूर्ण करा। तर या चौकटीमध्ये हिरा दिलाय आणि त्याचा एक उपयोग दिलाय, बाकीचे 4 उपयोग आपल्याला लिहायचे। तर हिऱ्याचा पहिला उपयोग दिलाय काच कापणे, त्यानंतर ड्रिलिंगसाठी, अलंकार बनविण्यासाठी, कृत्रिम उपग्रहांमध्ये दुसऱ्या हिऱ्यांना पॉलिश करण्यासाठी आणि अंतराळवीर जे असतात त्यांचे कपड्यांना कलर करण्यासाठी देखील याचा वापर करतात। अंतराळवीराचा किरणोत्सारापासून बचाव होतो हिऱ्याच्या पॉलिश केल्यामुळे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संतृप्त व असंतृप्त हायड्रोकार्बन मध्ये फरक स्पष्ट करा। तर असे हायड्रोकार्बन ज्यामध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध असते त्यांना संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात, आणि असे हायड्रोकार्बन ज्यामध्ये कार्बन कार्बन दुहेरी किंवा तिहेरी बंध असते त्यांना असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात। संतृप्त हायड्रोकार्बनाचे सामान्य रेणुसूत्र आहे CnH2n+2। इथे n म्हणजे कार्बनची संख्या, आणि असंतृप्त मध्ये अल्किनचं रेणुसूत्र आहे CnH2n आणि अल्काईनचं आहे CnH2n-2। संतृप्त हायड्रोकार्बन हे निळ्या ज्योतीने जळतात, तर असंतृप्त हायड्रोकार्बन हे पिवळ्या ज्योतीने जळतात। संतृप्त हायड्रोकार्बनचे उदाहरण आहेत मिथेन आणि इथेन। असंतृप्तची उदाहरणे आहेत इथिन आणि इथाईन। त्यानंतर 5वा प्रश्न आहे, खालील तक्ता पूर्ण करा। इथे आम्ल आणि अम्लारी दिले, त्याच्यावर काय परिणाम होतो हे आपल्याला सांगायचं आहे। पहिल्यांदा आम्लामध्ये पाहूया। जर आम्लामध्ये निळा लिटमस टाकला तर त्याचा कलर लाल होतो, लाल लिटमस कलर बदलत नाही। मिथिल ऑरेंज मध्ये आम्लाचा कलर गुलाबी दिसतो आणि फिनॉक्सालिन मध्ये आम्ल रंगहीन असते। अम्लारीमध्ये जर निळा लिटमस टाकला तर कोणताही कलर बदलत नाही, निळाचा निळा राहतो आणि लाल लिटमस हा निळा होतो। अम्लारी हे मिथिल ऑरेंज मध्ये रंगहीन आहे, तर फिनॉक्सालिन मध्ये गुलाबी कलर दाखवतं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून कोणत्या नियमाचा बोध होतो ते ओळखा व नियम तुमच्या शब्दात लिहा। तर आकृती इथे द्रव्य अक्षयतेच्या नियमाची दिलेली आहे, म्हणजेच या आकृतीवरून द्रव्य अक्षयतेच्या नियमाचा बोध होतो। आणि द्रव्य अक्षयतेचा नियम आहे, रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचे एकूण वस्तुमान व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे एकूण वस्तुमान हे सारखेच असते। यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, खालील प्रश्न सोडवा। इथे प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आहेत, 3 गुणासाठी प्रत्येक प्रश्न आहे। इथे सुद्धा सगळे प्रश्न कंपल्सरी आहेत। तर आपला पहिला प्रश्न आहे, खालील उदाहरणात बल व विस्थापनाची दिशा ठरवून बलामुळे घडणारे कार्य ऋण कार्य, धन कार्य किंवा शून्य कार्य आहे ते ओळखा। तर पहिलं उदाहरण दिलंय, बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे हे धन कार्य आहे, कारण इथे बल आणि विस्थापन यांची जी दिशा आहे ती सारखीच आहे। दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणे हे शून्य कार्य आहे, कारण इथे विस्थापन जे आहे ते शून्य असतं। त्यानंतर तिसरा उदाहरण आहे, मित्रांनी फेकलेल्या चेंडूचा झेल झेलणे हे ऋण कार्य आहे, कारण इथे बल आणि विस्थापन हे विरुद्ध दिशेस असतात, म्हणून हे ऋण कार्य आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे, आकृतीचे निरीक्षण करून किरणाकृतीसाठीचे नियम लिहा। इथे 3 आकृत्या दिलेल्या आहेत, त्यावरून आपल्याला
किरणाकृती कळण्यासाठी लागणारे नियम लिहायचे. तर पहिल्या आकृतीवरून जर अपाटी किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण ही मुख्य नादीतून जाते. त्यानंतर नियम दुसरा आहे आपला, जर अपाटी किरण ही मुख्य नादीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जाते. त्यानंतर नियम तिसरा आहे आपला, जर अपाटी किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो. यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालील दिलेल्या परिच्छेदातील गाळलेल्या जागा कंसातील योग्य शब्द निवडून भरा. कंसामध्ये तुम्हाला काही शब्द दिलेत ते इथे तुम्हाला भरायचे आहेत. तर मी ऑलरेडी भरलेले आहे. इथे एकदा हा परिच्छेद मी वाचून घेते. मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज आहे. म्हणजेच या वारंवारितेमधील ध्वनी मानवी कान ऐकू शकतो. या ध्वनीला श्राव्य ध्वनी म्हणतात. मानवी कान 20 हर्ट्ज पेक्षा कमी व 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकत नाही. 20 हर्ट्ज पेक्षा कमी वारंवारितेच्या ध्वनीस अवश्राव्य ध्वनी म्हणतात. दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेल्या ध्वनी, भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपने निर्माण झालेला ध्वनी हा 20 हर्ट्ज पेक्षा कमी वारंवारतेचा म्हणजेच अवश्राव्य ध्वनी आहे. 20 हर्ट्ज पेक्षा अधिक वारंवारितेच्या ध्वनीला श्राव्यातीत ध्वनी म्हणतात. चौथा प्रश्न आहे, खालील दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून त्याखाली विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. तर खाली पट्टी दाखवलेली आहे. तर पहिला प्रश्न विचारले पहा, चित्रात दिलेली पट्टी कसली आहे, तिचा वापर कशासाठी केला जातो. तर चित्रात दिलेली पट्टीस आपण सामुपट्टी म्हणतो. या पट्टीचा वापर पदार्थांचा किंवा द्रावणांचा सामू ठरवण्यासाठी होतो. त्यानंतर दुसरा विचारले, पदार्थ हे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन आहेत, हे कसे ठरवले जाते. तर पदार्थाचा सामू जर 7 पेक्षा कमी असेल तर पदार्थ आम्लधर्मी, 7 पेक्षा जास्त असेल तर आम्लारी धर्मी आणि सामू 7 असेल तर पदार्थ हा उदासीन असतो. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलाय, उदासीन क्षारांचे पीएच मूल्य किती असते. तर मी वरच सांगितले की उदासीन क्षारांचे पीएच मूल्य हे 7 असते. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करावं, त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पहिला प्रश्न विचारलाय, आकृतीत दाखवलेली दुर्बीण कोणत्या पद्धतीची आहे. तर आकृतीत दाखवलेली दुर्बीण ही कॅसग्रीन पद्धतीची आहे. तर दुर्बिणीच्या भागांना नावे द्या. तर इथे येईल बहिर्वक्र आरसा, प्रकाश स्त्रोत, नेत्रिका आणि अंतर्वक्र आरसा. यानंतर या टेस्टचा शेवटचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करावं, त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ही आकृती दिली आहे. पहिला प्रश्न यावरून विचारलाय, आकृतीत जास्त विभव असलेला वाहक कोणता. तर ए हा जास्त विभव असलेला वाहक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाय, ए व बी मधील इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा कोणती. तर तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन नेहमी उच्च विद्युत विभवाकडून कमी विद्युत विभवाकडे वाहतात. म्हणजेच इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा हे ए वाहकाकडून बी वाहकाकडे आहे. त्यानंतर विचारले, वाहकादरम्यान होणारा इलेक्ट्रॉन प्रवाह केव्हा थांबेल. जेव्हा दोन्ही वाहकातील विद्युत प्रवाह सारखा होऊन जाईल तेव्हा वाहकादरम्यान होणारा इलेक्ट्रॉन प्रवाह थांबेल. इथे आपली चाचणी क्रमांक 3 संपलेली आहे. आम्हाला असंच ॲप्रिशिएट करत राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारा. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा.